हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स क्लासेस बाय केतर पहा कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण आज प्रॉफिट अँड लॉसचा एक चांगला क्वेश्चन. त्याला कठीण वगैरे नाही म्हणता येईल, पण कन्सेप्ट खूप छान आहे. तर पहा, टीसीएसने घेतलेले जे आता तलाठीचे एक्झाम आहे, तर त्याच्यामधून आपण हे क्वेश्चन घेतलेले आहेत. एक व्यापारी दोन टेबल प्रत्येकी 45 या किमतीस विकत घेतो, म्हणजे विकत घेतो पहा. हे काय झालं, त्याचा मग खरेदी किंमत झाली पहा. खरेदी किंमत किती झाली? दोन टेबल प्रत्येकी, म्हणजे एका टेबलची किंमत किती? 4,500. दोन टेबलची 9,000 होईल. ठीक आहे. जर त्याला एकावर 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर 40% तोटा झाला, तर त्याच्या तोट्याची एकूण टक्केवारी किती असेल? हा तर इथं सॉल्व्ह होते. याची काही गरजच नाहीये. त्याला पर्सेंटेज विचारलाय, पर्सेंटेजमध्ये त्याने दिलाय. काहीच नाही. याला काय करणार आपण? 40% तोटा झाला, 10% नफा झाला. 40 वजा 10, 30 भागिले 2. 15% हे माझे की ऑप्शनमध्ये आहे. या स्पीडनं तुम्हाला सोडवायसाठी ना कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. पहा, त्याला आपण सोडवणार आहोत की कसा. आता इथं ना याची काही गरजच नाही आहे 45ची, कारण सेम किंमत आहे आणि पर्सेंटमध्ये त्यांनी विचारलं, तर मी खरेदी किंमत एका टेबलची असं ॲझ्युम करतो की ₹100 आहे. किती आहे? खरेदी किंमत एका टेबलची ₹100 आहे. हे एका टेबलची आणि प्लस अजून हा एक टेबल आणि हा दुसऱ्या टेबलची ही 100. ठीक आहे. मला एक सांगा, जर या टेबलची पहिल्या टेबलवर काय झालं, त्याला 10% नफा झाला, म्हणजे या 100चे 10% किती झाले? 110 झाले. 10% नफा म्हणजे 110 झालेत. आणि दुसऱ्या टेबलवर 40% तोटा झाला, म्हणजे याचे जर वजा 40% जर केले, तर किती होतील? हे 60 होतील पहा. आणि हे प्लस 10% झालेले आहेत इथं. आता पहा, आधीची खरेदी किंमत किती होती? 100 अधिक हे 100 अधिक हे 100 किती झाले? 200. ही झाली टोटल खरेदी किंमत. ही काय झाली? खरेदी किंमत. आणि आता नंतर काय झालं पहा, त्याने काय केलं, जर त्याला एकावर 10% नफा झाला आणि हे त्याने विकलेले आहेत पहा, तर मग विकलेले आहेत, तर त्याची विक्री किंमत किती झाली आहे? 110 प्लस 60 किती होतील आपले? 170 है ना. हे झाले आपले 170. मला एक सांगा, त्याची 200ची खरेदी किंमत होती आणि त्याने विकले कितीला? विकले त्याने 170ला. मग मला एक सांगा, ₹200 त्याची खरेदी किंमत आहे आणि त्याला लॉस किती झालेला आहे? ₹30 आहे ना. 170ला विकले ना त्याने, मग ₹30 लॉस झाला. 200 वर ₹30 लॉस, 100 वर किती? याला पर्सेंटने करा, मल्टिप्लाय करा. हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल झाले आणि 15 हे झाले 15% पहा. हे तुम्हाला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे पहा. इथे हे 15% आपलं काय आन्सर आहे. हे जे मी या स्पीडनं इथं काढलं ना, हे तुम्हाला केव्हा समजेल? जेव्हा तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील. इथं पहा, इथं आपण जर हे पहा 4,500 ला जर इन्व्हॉल्व केलं असतं याच्यामध्ये, हे 4,500 चे 10% काढले असते. हे 4,500 याचे 10% काढले असते. हे 4,500 इथं घेतले असते. याचे 40% वजा केले असते. इथं अर्धा तास गेला असता, मग असं कॅल्क्युलेशन कधी चुकलं असतं, कधी काय झालं असतं कोणाला माहित. एवढा वेळ नसतं एक्झाममध्ये, तर त्यासाठी हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. चॅनलसोबत जोडून राहा. तुम्हाला असेच आता प्रॉफिट लॉसवरचे आणखी जर जसे क्वेश्चन पुढे येत जातील, तसे तसे आपण घेत जाणार आहोत. थँक यू फ्रेंड्स.